मुंबईतील धारावी प्रकल्प हा जो मुलुंडमध्ये येणार आहे त्यानुसार पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाचा नारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी देखील जोडले गेले। त्यासोबत ठाकरे गटाचे असतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेसचे या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी लवकरात लवकर मुलुंड या ठिकाणी येणारा जो प्रकल्प आहे तो कुठेतरी थांबवावा यासाठी आता सिग्नेचर कॅम्पेनिंग देखील सुरू आहे। मात्र सध्या जो धारावीकडील जी लोक जी आहेत ते मुलुंड पूर्व या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे हे पुनर्वसन कुठेतरी थांबावं अशी हाक त्यांनी दिलेली आहे। आपण त्यांची जी बातचीत करणार आहोत, नक्की कशा प्रकारचा तुमचं लाक्षणिक उपोषण आहे या संदर्भात त्यांची जाणून घेणार आहे। सर, कशा प्रकारचं तुमचं लाक्षणिक उपोषण आहे महाविकास आघाडीकडनं, आणि यावेळेस अगोदर देखील तुम्ही अनेक वेळा आंदोलन केले होते, का वाटतं हे सरकार जे आहे ते पूर्णतः प्रकल्प कोणासाठी येऊन घालत आहे या ठिकाणी? हे बघा, तुम्हाला माहिती आहे आत्ता नोव्हेंबरमध्ये निवडणूक झालेला आहे। महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिलं होतं मुलुंडकरांना की ते सत्तात आला तर मुलुंडमध्ये एकही धारावीकरांना घर देणार नाही। आता निवडणूक संपलेला आहे, तुम्ही मुख्यमंत्री झाला, आता मुलुंडकरांना चलण्याचं काम मुख्यमंत्री साहेब करतात आहे। आता अदानी साहेबाचा जे मास्टर प्लॅन बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे 3 लाख अपात्र जे लोक आहे धारावीमध्ये त्याला तुम्ही इथे पाठवताय। प्रकल्प जो आहे तो विकासाच्या नावाने आहे प्रकल्प असं देखील बोललं जातं। कुठंतरी यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, त्यामुळे धारावीकरांना या ठिकाणी स्थलांतर केलं त्यांचा देखील विकास होणार आहे असं देखील म्हटलं जातं सरकारमध्ये। का वाटतं येणाऱ्या काळात जर विकासाच्या नावाने जर हे प्रकल्प येत असेल तर तुम्ही का विरोध करतायत आणि त्याचं मागचं महत्त्वाचं कारण? हे बघा, ही धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट नाही आहे, अदानी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे। हे जे विकास होत आहे अदानीचा होत आहे, आणि तुम्हाला धारावीचे जे ओरिजिनल टेंडर होतं त्याच्यामध्ये 500 एकर दिलेलं आहे ना। आता तुम्ही म्हणताय की 500 एकर जमीन डेव्हलप करायला मला 1250 एकर मुफ्तमध्ये द्या। तुम्हाला ऑक्ट्राय नाक्याच्या जमीन पाहिजे 18 एकर, 47 एकर डम्पिंग ग्राउंड आहे तो पण तुम्हाला पाहिजे, आणि हे काडीच्या मिठागरच्या जे 155 एकर तो पण तुम्ही घेताय। BKC मध्ये प्राईम ब्लॉक डी मध्ये 10 एकर घेतलं तुम्ही, बँड्रा रेल्वे स्टेशनच्या शेजारी 20 एकर घेतलं, कुर्लामध्ये मदर डेअरी घेतलं, धारावीच्या तुम्ही आपले दायसरकडे टोल नाका बंद झाले तो पण तुम्हाला पाहिजे। अरे काय आहे, बक्कासूर आहे का तुम्ही? काय चाललंय काय? हे मुंबईकराचे आहे, मुलुंड करायचे आहे, आणि आम्ही काय मागतोय? आम्ही हे म्हणत आहे की हे जागा जे ऑक्ट्राय नाका असेल, डम्पिंग ग्राउंड असेल, याच्यामध्ये तुम्ही काय करा ना, गार्डन करा, स्टेडियम करा, ओपन ठेवा। एन्व्हायरमेंट तर्फे तुम्हाला काही लक्ष नाही आहे का? आणि हे जे आपले मिठागरचे जमीन आहे 155 एकर, हे जेव्हा आता बारिश पडणार आहे पूर पासून आपल्याला वाचवण्याचे काम करतोय, आणि तिथे तुम्ही कॉन्क्रीट जंगल बनवत आहे। काय म्हणजे काय? मुख्यमंत्रीला काय पाहिजे? तुम्ही सगळं तो एक माणूस अदानीला देत आहे, पोर्ट असेल, तुमच्या एअरपोर्ट असेल, सगळं तुम्ही देत आहे। आणि आमच्या जे महाविकास आघाडीच्या धारावीचे जे लोक आहेत त्याचा विरोध नाही करत आहे आम्ही हे प्रकल्पाचा विरोध करत आहे। आणि 500 एकर आहे ना, तिथे तुम्ही करत आहे ना, पुनर्वसन करा, सगळं करा। आणि मुलुंडची अवस्था बघा, आमचे सडक, आमचे फुटपाथ बघा, रेल्वे स्टेशन बघा, इथे स्कूल, अस्पताल सगळं तुम्ही बघा, कोंडी होऊन जाईल 3 लाख तुम्ही इथे लोकांना पाठवलं तर। म्हणून आम्ही हे विरोध करत आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री यांनी निवडणूक होते तेव्हा वचन दिलेलं होतं ना, काय झालं तो वचनचा? म्हणून आम्ही लिहिलं आहे क्या हुआ तेरा वादा, हे मुख्यमंत्रीसाठी आहे। मात्र पाहिलं तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील याच ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्यांचं देखील ऐकलं जात नाही का? त्यांनी देखील मुलुंडकरांसाठी आवाज उचलला होता, पक्ष म्हणून तर मुलुंडकरांसाठी ते देखील एकत्र आले होते। काय वाटतं त्यांचा देखील आवाज ऐकला जात नाही? अरे बघा, हे सगळं जे अभी म्हणतात ना हिंदीमध्ये, हाथी के दिखाने के दांत अलग, और ये सत्ता तुमची आहे। किरीट सोमय्या हे मोठे माणूस आहे, तुम्ही खासदार होता, आमदार होता, जावा तुम्ही देवेंद्र फडणवीसकडे आणि त्याला विरोध करा। काय करत नाही तुम्ही? इतके विद्यमान जे आमदार आहे त्यांनी पण वचन दिलं होतं मुलुंडकरांना, काय झालं? हे सगळं जेव्हा निवडणूक येणार तेव्हा ते लोक करणार। इथे माझे विरोध, मी ते कॅन्डिडेट होतो MBAचा, माझे विरोध तुम्ही नितीन गडकरी साहेब आले होते, त्यांनी पण वचन दिलं होतं मुलुंड ईस्ट लोकांना, सांगितलं होतं की इथे धारावी येणार नाही, आम्ही जे MBA सांगत आहे हे सगळं दिशाभूल करत आहे। काय झालं?
आता तुम्ही बघितलं ना, मास्टर प्लॅन आलेला आहे आणि तुम्ही हे मुलुंडला आता कोंडी करण्यासाठी तुम्ही तय केलेलं आहे, म्हणून विरोधीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे. ठाकरे गटाचे देखील काही या ठिकाणी पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. तर येणारी महानगरपालिका निवडणूक आहे आणि याच महानगरपालिकेच्या निवडणुकी देखील हा मुद्दा गरम होऊ शकतो. त्यामुळे तुमचा कसा विरोध असतो? माननीय आदित्य साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा पूर्वीपासून चाललेलंच आहे. राकेश शेट्टी साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा घेतलेला आहे आणि खरंच म्हणजे जर आजची सध्याची परिस्थिती बघताना मुलुंडमध्ये 4 लाख लोक जर येणार तर तिथे एक आमदाराचा वॉर्ड तयार होतो आणि तुमची शिवरेज लाईन सेम आहे, तुमच्या म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या तशाच आहेत. स्टेशन तुम्ही आता हा एक ब्रिज बघा, हा बाजूला ब्रिज बनतोय, त्याला 2 वर्ष ते बांधू शकत नाही, पण आता PAP झाला, 2 वर्ष त्यांनी 22 25 माळ्याच्या इमारती उभ्या केल्या. मग ही पॉवर कोणासाठी आहे? अदानीसाठी काम करतं का सरकार? आमचा हा पहिला प्रश्न सरकारला आहे. सरकार कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे की अदानीसाठी आहे? आज अशी जर भूखंड देत गेली ना मिठागरचे, तर तिकडे असणारे कांदळवन वगैरे आज पाणी थांबण्याचं काम करतं, पण तिथे तुम्ही भरणी टाकून बिल्डिंग बांधताय ना, तर हेच पाणी वरती येतं आहे. 26 जुलै 2005 मध्ये जी अवस्था झाली ना, ती आज दरवर्षी होणार पावसामुळे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, या विरोधात बसलो आम्ही. आमचा धारावी मात्र भाजपचे नेते आहेत, भाजपचे आमदार आहेत, ते देखील सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे तिथं कुठेतरी त्यांचा आवाज ऐकला जात नाही का? या त्यांचं देखील आंदोलन या ठिकाणी होतं. त्यानुसार मुलुंडकरचा कशा प्रकारचा प्रतिसाद आहे तुमच्यासाठी? एकंदरीत येणाऱ्या काळात तुम्ही जर हा प्रकल्प जर झाला तर पुढची भूमिका काय असणार आहे? साहेब, पहिलं तर गोष्ट आम्ही हा प्रकल्प होऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करू. तो झाल्यानंतर आपण काय करू शकतो? तिकडच्या लोकांना तर विरोध करू शकत नाही. आपण होऊ नये म्हणून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि तेच प्रयत्न आम्ही करतोय. आणि राहिला प्रश्न, तुम्ही एक प्रश्न विचारलात, आमदारांनी सांगितलंय की आम्ही 1 स्क्वेअर फीट जागा पण नाही दिली, पण त्यांनी खरंच 1 स्क्वेअर फीट जागा नाही दिली. 56 एकर केळकर कॉलेजच्या बाजूची जागा देऊन आहे ना, त्यांनी सिद्ध केलं की हे लोक कोणासाठी काम करतात. आणि आमचा ह्याला वारंवार विरोध राहीलच. मागे किरीट सोमय्या इथे शेट्टी साहेबांनी सांगितलं, किरीट सोमय्या इथे स्वाक्षरी मोहीम घेत होते ह्या प्रकल्पाच्या विरुद्ध. त्यांना मी एक तेव्हा प्रश्न विचारलेला की सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं आणि तुम्हीच स्वाक्षरी घेता, मग विरोधी पक्षाला काम काय आहे? आज तुम्ही सरकारमध्ये असून तुम्ही विरोध करता त्यांना, मग विरोधी पक्षांना काम काय आहे? म्हणजे तुम्ही ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, हे परिस्थिती इकडेच झाली आहे. आत्ताच 7,000 लोकांसाठी PAP प्रकल्प इकडे आत्ताच बसलेला आहे तुमच्या माहितीसाठी. तर त्याच्यामध्ये ते कन्फ्यूज करतायत. ते सांगतायत की PAP आलं आहे म्हणजे धारावी नाही, पण हे लोकांना माहिती नाही अजून की PAP वेगळं आहे आणि धारावी वेगळं आहे. आज 7,000 कुटुंब येऊन तिकडे बसणार आहेत, त्यांचं रेडी पण झालं आणि प्लस 58 एकरमध्ये 1 लाख घरं धारावीची बांधणार आहेत. आणि माणसाच्या ज्या गरजा आहेत, रस्ते, मुलुंडमध्ये एकच एंट्री आहे, एकच एक्झिट आहे. आज तिकडे जर 5 लाख कुटुंब येणार आहेत तर ते सर्वाईव्ह कसे करणार इकडे? हा आमचा पहिल्यापासून प्रश्न आहे आणि शेवटपर्यंत राहील. आणि हा प्रकल्प कसा येऊ नये याच्यासाठी आम्ही काम करतोय. हा जर प्रकल्प आला तर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध असणार आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे पक्षाचे देखील पदाधिकारी या ठिकाणी आलेत. सर, तुम्ही नेहमी आवाज उचलतात, का वाटतं मुलुंडकरांचा आवाज कुठेतरी दाबला जातो की काय? बघा, मुलुंडकरांचाच नाही पण सगळ्यांचा आवाज दाबला गेला आहे. आज आम्हाला सांगायचं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून, आणि मी स्वतः इकडचा गाववाला आहे, म्हणजे आम्ही कोळी अगदी लोक आहात. जेव्हा ULC आली तेव्हा आमच्या जागा 500 मीटरच्या वरच्या जागा आमच्या सरकारने घेतल्या. नंतर आमची जी मिठागरची जागा होती तेव्हा मिठागरच्या नावाखाली त्यांनी आमच्या जागा घेतल्या. आणि आज उलटून 40-50 वर्षांनंतर आमच्या जागा ज्या आमच्या हक्काच्या होत्या तिथे आम्हाला 1 फूट मिठागर असताना आम्हाला 1 वीट बांधता दिली नाही. आणि आज कुणाच्या व्यक्तीसाठी म्हणजे अदानीसाठी तिथे सगळे नियम त्यांनी धाब्यावर टाकले आहेत. आज आमच्या गावठाणामध्ये बघितलं तर आमच्या गावठाणामध्ये एकाचे 4चे 8 अशा खोल्या झाल्या आहेत. आम्हाला FSI देत नाही तिकडे. आणि इथे अदानीसाठी त्यांनी संपूर्ण मिठागर असतील, आमच्या जबरदस्ती घेतलेल्या जागा असतील, त्या जागांवरती ते घर बांधण्याचा प्रयत्न करतायत आणि कटकारस्थान करतायत. तर आम्हाला आमचा विरोध असा आहे की आम्ही जे भूमिपुत्र आहोत आणि हे मुलुंडकर इकडचे भूमिपुत्र आहोत, आम्ही तर ओरिजिनल भूमिपुत्र आहात, पण इकडे असणारे सगळे मुलुंडकर, या भूमिपुत्रांवरती अन्याय होत आहे. ही जागा या भूमिपुत्रांची आहे, ही आमच्या लोकांची आहे, इकडच्या लोकांची आहे. आणि येणाऱ्या जनरेशनसाठी हे जागा आम्ही मुंबई आणि महानगरपालिकेला आणि सरकारला दिली होती. आणि आज त्याचा काय उपयोग होतोय? आमच्यासाठी उपयोग न होता दुसऱ्यांसाठी उपयोग होणार आहे. काय असणार, काय इशारा असणार सरकारला भूमिपुत्र आणि मुलुंडकर म्हणून?
बघा, भूमिपुत्रांचा आमचा एकच अल्टिमेटम आहे की सरकारने ही जी सरकार आहे त्यांनी कधीच भूमिपुत्रांच्यासाठी काम केलं नाही आहे. त्यांनी वेगळे नारे दिले आहेत आणि आम्ही त्यांना त्यांना आम्ही एक संकेत देतोय की आज आमचं एक लाक्षणिक उपोषण आहे. जर असं झालं नाही तर आम्ही कठोर पावलं करू आणि या सरकारच्या विरोधामध्ये मोठं जन आंदोलन आणि आम्ही कंटिन्यूअस साखळी उपोषणापर्यंत आम्ही ही गोष्ट प्रयत्न करू. सध्या आता लाक्षणिक उपोषण आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं देण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या काळात पुनर्वसन, धारावी पुनर्वसन मुलुंडमध्ये कशा प्रकारे रोखलं जाईल या होताना या संदर्भातलं पुढचं पाऊल कसं असणार या संदर्भात पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्व गणेश सुराट, TV9 मराठी, मुलुंड.